नमस्कार मित्रांनो. आज आम्ही आलोय पोपटी बनवायला. तुम्हाला दाखवतो पोपटी कशी असते, कशी बनवतात. आज आम्ही आमचा मित्र निलेश आखाडे ह्याच्याकडे आलोय. आता आम्ही सगळी तयारी करतो. तयारी काय काय असते, काय काय आणलंय, सर्व तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, आता आम्ही थोडं गवत काढतो कारण पोपटीसाठी मेन गवत आहे. आमचा निलेश खूप मेहनत घेतो त्यासाठी. गवत काढतोय. मी का मेहनत घेतो कारण का मित्र माझ्या गावाला आलेत म्हणून त्यासाठी मेहनत आम्ही त्याच्या इकडे आलोय म्हणतो आमच्यासाठी खूप काही करतोय. हे बघा पावसाचा गवत काढतोय. खाली दाखव जरा. हे बघ ना, आई गवत. आम्ही पण काढू, जरा मदत करतो. 2 मिनिटं. बघा, आम्ही खूप सारं गवत जमा करून ठेवलंय. तुम्ही पेंडा असेल ना तर पेंडा पण यूज करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही आता गवत अवेलेबल होतं आम्हाला, पण आम्ही गवत घेतलंय. खूप जमा करून ठेवलंय. आता आम्ही भांबरूट आणि थोडीशी शेणी आणि थोडीशी फाटी बघायला जातो. मित्रांनो, हे बघा आम्ही भांबरूट काढून ठेवलाय. ही मेन गोष्ट आहे. ह्याच्याशिवाय टेस्ट येत नाही आपल्या पोपटीला. कसं लावायचं तो पण मी दाखवतो तुम्हाला. काय या शेंगा आहेत, त्यात वालाच्या शेंगा आणल्यात आम्ही. हे बघा, 2 किलो वालाच्या शेंगा, 2 किलो चिकन आणला आणि 24 अंडे आणलेत. हा चाट मसाला आहे. ह्यात मीठ आहे, आपला जाडा मीठ असतो ना आपला ह्याच्यातला, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. हे बघा, हा खडा मीठ बोलतात ना तो. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मीठ मसाला मी मिक्स करून आणलं. हे बघा. आणि हे नाही, चिकन मी पूर्ण घरून हे करून आणलं, आपलं पूर्ण मिक्स केलेलं. त्याचे आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवतो कसं काय केलं, ते काय काय टाकलेलं. बघू शकता आपण याच्यामध्ये हळद, मीठ, मसाले टाकलेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने काय तुम्हाला जसं आवडतं तसं चिकन बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि सध्या साध्या पद्धतीने केलं आहे. जसं जसं तुमची टेस्ट वगैरे तुम्हाला पाहिजे तसं ट्राय करू शकता. हा भांबरूट आहे, तो पहिला आपण डब्यामध्ये लावून घेऊया. पूर्ण पहिला आहे ना खाली हे करायचं, भांबरूटने पॅक करून घेऊ. हे बघा, असं पूर्ण खाली भांबरूटचा थर लावतो, कसं जल्ली नाही पाहिजे वरतून, आपण कारण आग लावतो ना वरतून. असं वरती लावून घेतलंय. आता आपण ह्याच्यावरती आहे ना शेंगा टाकू. शेंगांचा एक थर. बस करे एवढ्या. बस झालं. आता काय लागू, चिकन टाकू का अंडी, का असंच ठेवू ओमकार? तुझ्या आपण खाशील का अशा? चालतील का तुला व्हेज? असं नको मला. अरे लेअर बनव ना आता चिकन. आता बघ, ह्याच्यावरती भांबरूट लावतो म्हणजे ह्याच्यात हे नाही जाणार, व्हेज नॉन व्हेज जाणार. नॉनव्हेज नाही जाणार जास्त. हा मग त्याला होईल. आपण खाली भांबरूट लावून त्याच्यावरती शेंगाचा थर दिलाय. त्याच्यावरती परत आपण हे लावतोय आपली, कारण ते जर मित्र आहे त्याला जरा नॉनव्हेज नाही झालं, पण जरा आपण एक स्कॅम म्हणून एक जरा हे करतोय वरती. ठीक आहे, आता या इकडे. आता इकडे वरती आपण आता परत एक शेंगांचा थर, चिकनचा थर वगैरे देणार आहोत प्रॉपर पूर्ण. आता शेंगा लावल्या, आता अंडी टाकूया इथे. तुम्ही पाहिजे तर बटाटे पण टाकू शकता, जसं जसं त्याचं हे असतो. आम्ही अंडी घेतलेत. हां, हे बघा मित्र, आता आपण त्याच्यावरती परत चिकनचा एक हे लावूया. हे बघा, आपण चिकन घरून हे करून आणलं होतं, मॅरिनेट काय बोलतात आपल्याला, लजीज दिसते. लजीज दिसते ना, फुल तिखट विकट करून आणलंय. बघणारा तोंडाला पाणी येईल नाही त्या. बस का, वरती एक थरला लागू ना. थोडस मीठ टाकूया, आहे तसं मीठ पण. आता अजून परत वरती भांबरूटचा एक थर लावूया. मग नंतर शेंगा वरती त्याच्या थर लावून घेतोय भांबरूटचा.
आम्ही ह्याच्यातली पहिल्यांदाच लावतोय, अशी प्रॉपर आम्ही तशी मटक्यातली लावतो नेहमी. तर मटका आम्हाला अवेलेबल नाही भेटला म्हणून आम्ही डब्बा घेतलाय. काय बोलतोस? शेंगा, आता शेंगांचं एक थर. भांबरूटचा थर ठेवू आणि ओके करून टाकू सर्व. सर्व आपलं हे झालेलं आहे लावून. ठीक आहे. आता थोडसे जेव्हा शेंगा पण टाकू, आहेत आपल्याकडे खूप. आता सगळे मिक्स करतो. आता लास्ट टाइम आहे ना, खाली जाणार आहे ना. हा नाही, आता लास्ट आहे. बस थांब, लास्ट त्याला पॅक करून घेतोय पूर्ण आणि नंतर हे उलट करून लावायचं. असं उलट लावायचं असतं. असं घ्यायचं की असं लावायचं. आता बाकी साईडने त्याच्यात बघू ना टेस्ट कसं येईल ना. शेणी घे ना निल्या. निल्याला रिटर्न येत ना. असं घे. हे बघा मित्रांनो, शेणी लावून घेतला. कुठली कुठली उलटी पेटेल ती वरती, ह्याच्यावरती आग येईल ना. नाही तर गवत नुसतं भरपूर वरून जायचं, पेटायचं नाही ते. ठीक आहे, चला. हे बघा मित्रांनो, आता पुन्हा आपण त्याला पॅक केलंय गवतानी, तर त्याला आग लावायची. निल्या आग लावायचा काम करणार. चलो. का तूच लावतो? नको तुला, मला नाही आग लावत. नाही हो, निलेच्या नाच पेटत नाही. हे नाही, हे पाहिजे आता, कागद पाहिजे. माझी चप्पल एकदम बोगस. आज 12 वाजता दिवशी तुमचा कॅमेरामॅन डेंजर आहे. ते 12 वाजता केक कापायचं. आता केक कुठे भेटेल त्याला जाताना कापू. चल बरोबर असतं. हे गवत पेट घेईल ना रे. हा एकदा घेतला का घेईल तो. ओला गवत चालेल दिसतोय. हे हा घे ना. काम पेटते ठेव लागतील नंतर. नाही काय पत्रावल्या आणल्यात भाऊ. पत्रावल्या. ए उठ. पत्रामध्ये लवकर होते. ते अर्धा तास ना. अर्धा तास. पण त्याला गवत जास्त टाका. 20 मिनिटं 25 मिनिटं ठेवू. सर नाही टाकतो. हे 10:30 पर्यंत का टायमिंग? मी त्या 10:30. 10:30 पर्यंत. किती झालेत? 10-2 झालेत. माझं थोडं गवत घे. ठीक आहे. चालेल का गाण्या? ए उठा तुम्ही. घ्या पेटलो सर्व. थांब जरा, हा जरा जलू दे. कुठं आणली कोणाला शेतात आणली. झाला तर झाला तेव्हा तर काय टाकलंच त्याच्यात. तिथे कुठेतरी असेल बघ. काय नाही पेटत जायचं. नाही एवढा तर विकू लगेच त्याला आपण. कसं लागल पाहिजे. हे टाकताना मित्रांनो, आम्ही आता ही पोपटी अर्धा तासासाठी ठेवले. बघू, तुम्हाला दाखवतो नंतर कशी. कंटिन्यू असं गवत आणि आग असली पाहिजे त्याच्या मागे, त्यामुळे त्याला चांगलासा शेक भेटला पाहिजे. फाटी असतील म्हणजे आम्ही शेणी वगैरे टाकला त्याच्यामध्ये. बघू शकता. आणि आमचा निलेश दिसतंय का. आणि बाकी गावठी लूक. ओमकार तिकडे आणि निलेश आणि ऋषी झोपलाय डायरेक्ट. पाहू शकता आपण आता इथून काढतोय. ते डबा ठेवला, तो उलट केला. त्यातलं जे वरचं भांबरूट आहे ना ते काढायचं आणि मग
हळूहळू काढायचं, कारण ते डायरेक्ट काढलं सर्व कचरा वगैरे त्यात पडेल. आता हळूहळू आपण ते गवत काढून, वावरूट काढून आपल्या आता शेंगा आहेत त्या पाहूयात काय झालं, शिजल्यात कशा, काय झालंय. होऊ शकतं चांगल्या प्रकारे शिजल्यात. मस्त वाफ वगैरे येते फुल गरम गरम. फुल पोपटी शिजले फुल. चिकन तर फुल शिजले एकदम. जवळजवळ आम्ही 1 तास ठेवली. शेंगा पण शिजल्या आद्या, अंडी पण एकदम फुल. खातो आम्ही. बाय बाय, सी यू, टेक. मित्रांनो, फायनली आमची पोपटी झाले. आम्ही आता घरी आलोय. तुम्हाला पण करायची असेल तर तुम्ही करा. आम्ही सांगितले कशी करायची. गणेश, गणेश, आम्ही आता पोचलोय घरी. घरी चाललोय. गुड नाईट, बाय.